रामकृष्ण हरी फ्रेंड्स. तर चला आता मी निघाले आहे पनवेल हायवेला फेरफटका मारायला. पनवेल हायवेची अवस्था पाहून तुम्हाला नक्कीच वाटेल की निसर्गाने आपल्याला काय दिलंय आणि आपण निसर्गाला काय दिलंय ते. हे पाहून तुम्हाला समजलंच असेल मला काय बोलायचं आहे, पण थांबा, पिक्चर अभी बाकी है, पुढचं पहा. किती छान निसर्गरम्य डोंगर आहेत, सुंदर जंगल आणि सर्व लोक किती मनसोक्त इथे फिरायला आलेत, निसर्गाचा आस्वाद घ्यायला आले आहेत, नाही का. बदलापूर शहरात 2 दिवसापूर्वी खूप वारं सुटलं होतं, पाऊस चालू होता आणि त्यावेळेला एक मोठा बॅनर या रस्त्यावर पडला आणि तुम्ही पाहू शकता की खांबांची अवस्था कशी झाली आहे. त्या बॅनरच्या वजनाने विजेचे 3-4 खांब खाली येतात आणि 2 दिवस संपूर्ण परिसर अंधारात जातो. पाहताय तुम्ही या तारा कशा पसरलेल्या आहेत. जर या तारांमध्ये करंट असेल तर लोकांना शॉक लागून त्यांचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे. असे धोकादायक आणि बेकायदेशीर बॅनर लावणारे कोण आहेत आणि वादळ वाऱ्यात हे खांब लोकांच्या जीवावर उठणार असतील तर महावितरण आणि स्थानिक प्रशासन काय करत आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्यासारखे माझ्यासारखे जबाबदार नागरिक गप्प बसले आहेत. ते काहीच बोलत नाही, ते स्वतःच घाण करतात. बघा सगळीकडे छोटे छोटे बॅनर पडलेत. तो कचरा बघा, कुठेतरी कोणतं बांधकाम होतं त्याचा सर्व कचरा ढीग आणून इथे टाकला आहे. एवढ्या छान हिरव्यागार निसर्गामध्ये ते किती म्हणजे घाणेरडं दिसतंय की तिथे कोणी उभं तरी राहू शकतं का. जाऊ दे, ते सगळं होतच राहणार, पण चहा तर घेतलाच पाहिजे की नाही. पावसाचं वातावरण आहे, फिरायला आलोय, बरोबर ना. आपल्यासारखे नागरिक हेच करतात, फिरतात, कचरा करतात आणि चहा पिऊन नाश्ता करून निघतात. तर फ्रेंड्स, हा जो रस्ता तुम्ही पाहताय हा बदलापूरवरून पनवेलला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला नागरिकांना चालण्यासाठी आणि जाण्या येण्यासाठी जागा सोडली आहे. पण आज या जागेची अवस्था काय झाली आहे. बाजूला सुंदर डोंगर आणि जंगल आहे, पण खाली पाहिलं तर सगळीकडे घाणच घाण. बाजूचे स्थानिक नागरिक, दुकानदार आणि येणारे जाणारे लोक बिनदिक्कतपणे इथे कचरा फेकून जातात. सुका कचरा, प्लास्टिक, दुकानदारांचं वेस्ट हे सगळं थेट या रस्त्यावर आणि निसर्गाच्या कुशीत फेकलं जातं. यामुळे सर्वात मोठा फटका कोणाला बसतोय तर रोज तिथून चालणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना. तर पाहताय ना किती घाण आहे पादचारी मार्गावर, म्हणजे जिथून लोकांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता बनवला आहे मेन रस्त्याच्या बाजूला. खरंच कोणाला तिथून जावंसं वाटेल का. किती लोक रोज चालत जातात आणि घाणही करतात. कोणाला जरासुद्धा वाटत नाही की असा कचरा आपण कसा करावा. आणि हा सामान्य लोकांनी कचरा केलेला नाही आहे, हे कुठलं तरी बांधकाम आहे किंवा दुकानदार आहेत ज्यांनी हा कचरा सर्व रस्त्याच्या बाजूला असा फेकून दिला आहे. आणि जरुरी नाही की ते इथलेच नागरिक असतील,
कुठून तरी लांबून येऊन इथे टाकलंय, कारण या रस्त्याला वाली कोण आहे ना, प्रशासनाचं तर बहुतेक लक्षच नाही आहे. त्यामुळे इथे इतकी घाण व्हायला लागली आहे. काही दिवसांनी तर इथे हॉन्टेड प्लेस म्हणून जाहीर होईल आणि तसंच झालं पाहिजे, जेणेकरून लोक जाणार नाही आणि निसर्गात घाण करणार नाही. 2 दिवस झाले बदलापूरमध्ये एवढ्या जोरामध्ये वारा वाहतोय ना की लोखंडाचे पत्रे म्हणा, बॅनर म्हणा, काही सुद्धा त्याने नीट ठेवलं नाही. सगळं स्वतःबरोबर घेऊन चांगलं. याचं कारण म्हणजे आपण झाडं तोडली आहे, डोंगर तोडत आहोत. मग त्या वाऱ्याला अडवायला कोणी राहिलंच नाही ना. आपण भूगोलामध्ये शिकलो होतो ना की वारे अडवण्यासाठी डोंगर, त्यानंतर झाडे असतात, जेणेकरून तो वारा अडतो, ढग अडतात आणि मग पाऊस पडतो. पण माणसाने तेच काही ठेवलं नाही. आता हेच बघा ना, हे एक चांगलं फळझाड आहे. ही फळं लवकर मिळत नाही, पण इथे किती कचरा आहे. कोण ह्या झाडाची फळं खाईल सांगा मला. आणि आता पुढे तर डम्पिंग ग्राउंडच झालेलं आहे. म्हणजे हे डम्पिंग ग्राउंड अधिकृत आहे की अनधिकृत आहे ते मला माहीत नाही, पण ते बघितल्यावर इतकं घाण वाटतंय ना. तर मग पहा, हे बदलापूरचं डम्पिंग ग्राउंड. सर्व इथे जे बांधकाम असतं ना, बांधकामाचा म्हणजे तोडल्यानंतरचा जो कचरा असतो तो कचरा इथे टाकलेला आहे. प्लास्टिक आहेत, गोण्या आहेत, ते सिमेंटचे तुकडे आहेत, हे सर्व इथे या पूर्ण असं एक मैदानासारखं, म्हणजे पाणी पण आहे तिथे आणि तिथे त्यातच हे सगळी घाण टाकलेली आहे. म्हणजे तिथे असलेले जे नागरिक आहेत ते याला विरोध करत आहेत की नाही तेच समजत नाही, कारण त्यांच्या गॅलरीसमोर, त्यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर हे सगळं चाललंय. मग ते लोक काहीच का बोलत नाही? जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा त्यांनी प्रशासनाला या बाबतीत का नाही सांगितलं की खरंच हे अधिकृत आहे म्हणून कोणी सांगत नाहीये की कोणाला कोणाची काय पडलेलीच नाहीये. तर फ्रेंड्स, या दोष फक्त प्रशासनाचाच नाही तर आपल्या नागरिक आणि दुकानदारांच्या मानसिकतेचाही आहे. निसर्गाने आपल्याला इतका सुंदर परिसर दिलाय, पण आपणच तो कचरा टाकून घाण करतोय. दुकानदारांनी सुद्धा स्वतःचा कचरा रस्त्यावर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली पाहिजे. बदलापूर पनवेल रस्त्यावरील कचरा साफ केला गेला पाहिजे आणि शहरात दुर्घटना घडवणारे बॅनर वेळीच हटवले गेले पाहिजेत किंवा असे बॅनर लावणाऱ्यावर बंदी आणली पाहिजे. नाही का? तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपलं परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या 3 प्रमुख मागण्या आहेत. बदलापूर पनवेल रस्त्याच्या कडेला असलेल्या या रस्त्याची तात्काळ स्वच्छता व्हावी आणि जे कचरा टाकतील त्यांना कडक दंड ठोठावला जावा. दुसरं, बदलापूर आणि परिसरातील सर्व अनधिकृत व धोकादायक बॅनर त्वरित हटवण्यात यावे. तिसरं, विजेच्या खांबाची सुरक्षितता पाहणी करून योग्य डागडुजी केली जावी. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर फ्रेंड्स, हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. तुमचा या व्हिडिओबद्दल काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या.